वाशिमच्या शिवनीमध्ये एका शेतकऱ्यानं 1.5 एकर शेतात वांग्याची लागवड केली आहे आणि या भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यानं म्हटलंय। कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यानं भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे। तर यात वांगी उत्पादक शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील शिवनी येथील शेतकरी गोपाल चव्हाण यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 1.5 एकरावरती या वांग्याची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतो हा फळ जवळपास 5 महिन्याचा झालेला आहे आणि 45 दिवसानंतर याचं उत्पन्न सुद्धा त्यांना सुरू झालेलं आहे। नेमकं कशा प्रकारचे यांनी हे वांग्याची लागवड केली व कसं याच्यातून त्यांना उत्पन्न मिळालं ते जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगसाल कशा स्वरूपाचं याचं उत्पन्न आहे व काय दर मिळत आहे व किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? हे 4 ते 5 लाख रुपये अजून होते। याच्यातनी आम्ही पहिले सोयाबीन पेरत जा, सोयाबीनातनी आपल्याला खर्च काढून याच्यातनी रुपया नाही उरत आहे सोयाबीनातनी। तर मग आपण सोयाबीन कॅन्सल केलं। यंदा मला चला आपण वांगं लावून पहा। वांगं लावलं तर 3 लाख रुपये आता लोक बनलेला आहे, 1.5 लाख रुपये याला खर्च यायला आहे। तर हे अजून 6 महिने वांगं टिकते, तर अजून याच्यातनी 4 ते 5 लाख रुपये अजून होते। त्यामुळे या 1.5 एकरामधून जवळपास त्यांना खर्च होत जाता 6 लाख रुपयाचं वर्षाकाठी उत्पन्न मिळणार आहे। गणेश मोहळे, झी मीडिया, शिवनी, वाशिम। अमरावतीमध्ये पाऊस न आल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरमशागतीला सुरुवात केली। मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर शेतकऱ्यांना खर्च केल्यामुळे कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा कापसाच्या शेतीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अमरावतीत सध्या पिकं जगवण्यासाठी शेतकरी जो आहे तो आता कपाशीमध्ये आंतरमशागतीला सुरुवात केलेली आहे। मी सध्या आलो आहे दर्यापूर तालुक्यामधील एका पिकामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो सध्या कपाशीच्या पिकामध्ये शेतकरी जे आहे ते आंतरमशागत करताना आपल्याला इथे दिसत आहे। बैलजोडीच्या साहाय्याने जे आहे ते आता याच्यामध्ये जी आहे ती डवरणी करण्यात येत आहे आणि तुम्ही शेतामध्ये जे आहे ते आता कपाशीच्या पिकाची आंतरमशागत करताय, काय नेमकं कारण आहे? सर असं आहे ते जमीन उरली आहे म्हणून त्याच्यामुळे फेर मारा लागून राहिला। कसं आहे कपाशीला भाव आता 7च्या अंदर आहे आणि भरपूर खर्च लागलेला आहे। कमीत कमी असं म्हणा की 10,000 रुपये भाव अपेक्षित आहे। मीडिया जर्नलिस्ट सागर ताडे, मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, दर्यापूर, अमरावती। तर आता कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। दिल्लीच्या आझादपूर वी मंडईतील टोमॅटोची घाऊक किंमत 50% घसरली। टोमॅटोची आवक वाढल्यामुळे टोमॅटोची किंमत घसरली आहे। केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। सोयाबीन कापसाच्या हमी भावात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तसंच दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले। बदलत्या हवामानामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय। नांदेड जिल्ह्यातील नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील तूर पिकावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय। तुरीसाठी थंडी चांगली असली तरी थंड, दमट आणि दुपारी ऐन फुल धारणा होत असताना अळी पडल्यानं तुरीचं पीक संकटात सापडलंय। औषधाच्या फवारणीनंही अळीवर नियंत्रण येत नाहीये। शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली आहे। स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा आता थेट 100च्या उंबरठ्यावर पोहोचलाय। कांद्याचा भाव प्रति किलो 100 रुपयांपर्यंत पोहोचलाय। पावसानं कांद्याचं नुकसान झाल्यानं बाजारात नवीन कांद्याची आवक घटली आहे, तर जुना कांदा मात्र जवळपास संपलाय। एकीकडे महागलेल्या भाज्या आणि दुसरीकडे कांद्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे।